हॅलो गाईज, नर्स पॅराडाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे तमन्ना. आज आपण बघणार आहोत एक नवीन वॅकन्सी वापरून. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ही वॅकन्सी आहे. स्टेनोग्राफर या पोस्टसाठी ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी. चला आपण बघूया. स्टेनोग्राफर ग्रेड सी एंड डी एक्झामिनेशन 2025 फॉर 261 पोस्ट. तर याचे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहे. 6/6/25 पासून याची लास्ट डेट असणार आहे 26/6/25 रात्री 11 वाजेपर्यंत. चला आज आपण बघूया. तर ही टोटल 261 पोस्टसाठी वॅकन्सी आहे. तर यामध्ये बघा तुम्ही, स्टेनोग्राफर ग्रुप सी एंड डी रिझर्वेशन अँड सुटेबिलिटी पोस्ट फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी. जे डिसेबल पर्सन आहे त्यासाठी आहे हे. खाली आपण बघूया नॅशनॅलिटी सिटीजनशिप. तर कॅन्डिडेट हा इंडिया और नेपाळ और भूतान हे सगळे अप्लाय करू शकतात. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हू हॅज मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, ईस्ट आफ्रिकन कंट्रीज, केन्या, उगांडा, United Republic and Tanzania, formerly Tanzania and Zanzibar, Zambia, Tanzania, Vietnam with the interior permanent sitting in India हे अप्लाय करू शकतात. यासाठी एज बघा, स्टेनोग्राफर ग्रुप सी साठी तुमचं वय 18 ते 30 इयर पाहिजे आणि स्टेनोग्राफर ग्रुप डी साठी 18 ते 27 वर्ष. मॅक्झिमम 30 इयर हे सी साठी आणि ग्रुप डी साठी मॅक्झिमम 27 इयर. याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे. SC ST साठी 5 इयर, OBC साठी 3 इयर्स, PWBD अनरिझर्व साठी 10 आणि PWBD OBC साठी 13 वर्ष आणि PWBD SC ST 15 वर्ष. एक सर्व्हिसमॅन हे तुम्ही वाचून घ्यायचं, सगळं दिलेलं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हे PDF भेटून जाईल. याच्यासाठी आपण क्वालिफिकेशन बघूया. क्वालिफिकेशन काय असणार आहे. इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन. यासाठी कॅन्डिडेट मस्ट हॅव पास 12th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड और युनिव्हर्सिटी ॲज ऑन ऑर बिफोर द कट ऑफ डेट. म्हणजे तुमची ऑगस्टमध्ये एक्झाम होणार आहे, तर 1 ऑगस्टच्या अगोदर, म्हणजे तुम्ही सध्या पासआउट पाहिजे 12, तर तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांचं 12 झालेलं आहे ते सगळे अप्लाय करू शकता. वॅकन्सी चांगली आहे 261 पोस्टसाठी आणि एज्युकेशन तुमचं 12th पाहिजे. आर्ट, कॉमर्स, सायन्स असं काहीही नाही, फक्त 12वी तुम्ही कोणत्याही शाखेतून केलेलं पाहिजे. तर तुमचा स्टेनोचा कोर्स झालेला पाहिजे. चला पुढे बघूया आपण. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नोटिफिकेशन डेटेड 10/6/2015 published in the Gazette of the India. All the degree, diploma, certificate awarded through open and distance learning mode of education by the universities established by Act of Parliament or state legislature institute deemed to be universities under 3 of the University Grants Commission Acts. हे गरज नाही आहे, आपण खाली बघूया. थांबा. हा पॉइंट बघूया. Document verification will be conducted by the user department organization of declaration of final result. Candidate will be required to produce the relevant certificates such as mark sheet, provisional certificate, extra for completion of 10th standard. जरी तुमचं 12वी आत्ता झालेलं असेल, फायनल रिझल्ट आलेला नसेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. 12 पास असाल तरी. फक्त ऑगस्टच्या अगोदर तुमचं DVच्या वेळेला ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे. यासाठी हू आर एबल टू डॉक्युमेंट इव्हिडन्स EQ. यामध्ये स्टेनोचं काही मेन्शन केलेलं नाही आहे, फक्त पास 12th स्टँडर्ड असं दिलेलं आहे. टायपिंगचा कोर्स 1 मिनिट.
चला पुढे बघूया आपण. यासाठी तुम्हाला अप्लाय कुठून करायचं आहे, तर तुम्हाला http://scc.government.in तुम्ही क्रोमवर व कोणत्याही ब्राउझरवर टाका, तुम्हाला वेबसाईट ओपन होईल. तिथून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट असणार आहे 26/6/2025. तुमची ही ऑल ओव्हर इंडियासाठी वेकेन्सी आहे. सेंटर तुम्ही चूज करू शकता. साठी तुम्हाला फी बघूया. तुम्हाला 100 रुपये फीज असणार आहे. वुमन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, person with benchmark disability and ex-serviceman eligible for reservation are exempted from payment of fees. यांना फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. बाकीच्यांना 100 रुपये फी असणार आहे. वुमनसाठी फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे. सेंटर्स ऑफ एक्झामिनेशन तुम्ही खाली बघू शकता. सेंटर्स दिलेले आहे, तुम्ही ते चूज करू शकता. त्यामधून तुम्हाला सेंटर कोणतं पाहिजे ते. तर याचं स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तर एक्झाम कशी असणार आहे. एक्झाममध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 50 क्वेश्चन असणार आहे. जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन अँड इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शनचे 100 क्वेश्चन असणार आहे. इच क्वेश्चन फॉर 1 मार्क्स. तर 200 क्वेश्चन असणार आहे 200 मार्क्ससाठी फॉर 2 hours. Question paper will be objective type multiple choice only. The question will be set both English and Hindi. तुम्हाला जर हिंदी येत असेल तर हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन असणार आहे. तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता आणि इच क्वेश्चनला तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता. तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे किंवा हिंदीमध्ये पाहिजे. तर देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर इन कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. हे एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे, लक्षात ठेवा. आणि मायनस मार्किंग आहे, याला निगेटिव्ह मार्किंग. तुम्ही रॉंग आन्सर दिलं तर त्याचे मार्क्स तुमचे डिडक्ट होणार आहे आन्सर तुमच्या मार्क्समधून. तर यामध्ये सिलेबस दिलेला आहे, तुम्ही सगळं वाचून घेऊ शकता. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग यामध्ये तुम्हाला इट विल इन्क्लूड क्वेश्चन्स ऑफ both verbal and non-verbal type. The test will be include question on analogies, similarities and differences, space visualization, problem solving, analysis, judgment, decision making, visual memory, discriminating observation, relationship, concepts, arithmetic, reasoning, verbal and figure classification, arithmetic number series, non-verbal series, etc. The test will also include questions designed to test the candidate's ability to deal with abstract ideas and symbols and their relationship, arithmetic computation and other analytical functions. यामध्ये जनरल अवेअरनेसमध्ये असणार आहे तुम्हाला. हे बघा, स्पोर्ट्स, हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, जनरल पॉलिटिक्स इन्क्लुडिंग इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. हे बघा, वाचू शकता तुम्ही. इथे सगळं दिलेलं आहे. खाली आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला असणार आहे ग्रामर. तर ग्रामरमध्ये तुम्हाला आहे बघा, इथं वाचून घेऊ शकता तुम्ही. इंग्लिशमध्ये काय काय आहे. कॅन्डिडेट अंडरटेकिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज इज वॉकॅब्युलरी, grammar, sentence structure, synonyms, antonyms, and its correct uses. His etc. His writing ability would also be tested. तर स्टेनोग्राफर या पोस्टसाठी तुमची स्किल टेस्ट पण होणार आहे. स्किल टेस्ट तर बघूया आपण काय आहे. द कॅन्डिडेट हे बघा, याच्यामध्ये स्किल टेस्ट. तर यामध्ये आहे इन ॲडिशन टू टेस्टिंग कॅन्डिडेट स्किल टेस्टमध्ये आहे द कॅन्डिडेट हू आर शॉर्ट लिस्टेड इन कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी रिक्वायर्ड टू अपीअर इन द स्किल टेस्ट फॉर स्टेनोग्राफर. तर ही एक्झाम तुमची जेव्हा कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल त्याचं तुम्हाला मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही जर अपीअर झाले असेल
तुम्ही जर स्किल टेस्टसाठी एलिजिबल असाल तरच तुम्ही एलिजिबल टेस्ट देणार. तर ही 2 स्टेपमध्ये एक्झाम होणार आहे तुमची. कम्प्युटर बेस्ड एक्झाम नंतर मग स्किल टेस्ट होणार आहे. तर द कॅन्डिडेट विल बी गिवन 1 डिक्टेशन फॉर 10 minutes in English and Hindi as opted by the candidates in online application form at the speed of 100 words per minute for the post of stenographer group C and 100 WPM for the 100 words per minute for the post of stenographer group D. Group D साठी 80 words आहे आणि group C साठी 100 words आहे. So have to be. यामध्ये तुम्हाला बघा स्टेनोग्राफरसाठी तुम्ही हिंदी आणि इंग्लिश ही दोन्ही टायपिंग असणार आहे. यामध्ये टाइम ड्युरेशन बघा, स्टेनोग्राफर ग्रुप डी साठी इंग्लिश टायपिंगला 50 मिनिट असणार आहे आणि जे फिजिकली डिसेबल आहे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा 20 मिनिट्स असणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी 70 मिनिट्स असणार आहे. आणि ग्रुप डी साठी हिंदीसाठी 65 मिनिट ड्युरेशन असणार आहे आणि डिसेबलसाठी कॅन्डिडेट एलिजिबल फॉर स्क्राईब ॲज पर पॅरा 7 हे तुम्ही वरती वाचलेलं आहे, त्यांना 90 मिनिट्स असणार आहे. स्टेनोग्राफर ग्रुप सी इंग्लिशसाठी 40 मिनिट्स आहे आणि स्टेनोग्राफर ग्रुप सी हिंदीसाठी 55 मिनिट्स आहे. हिंदी लँग्वेजला जास्त वेळ आहे, इंग्लिशला कमी आहे. सी साठी कमी आहे, डी साठी जास्त वेळ असणार आहे. तुम्ही अप्लाय दोन्ही पोस्टला करू शकता. बघून घ्या खाली. यामध्ये आहे कॅन्डिडेट हू ऑप्शन टू टेक द स्टेनोग्राफर टेस्ट इन हिंदी विल बी रिक्वायर्ड टू लर्न इंग्लिश स्टेनोग्राफी अँड वाईस वर्सा आफ्टर देअर अपॉइंटमेंट. जर तुम्ही इंग्लिश टायपिंग केली असेल त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट झालात फक्त इंग्लिश टायपिंग किंवा हिंदी टायपिंग, तुम्हाला ते ऑप्शन तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला इंग्लिश टायपिंगमध्ये द्यायची का हिंदी टायपिंग, दोन्ही द्यायची नाही आहे. तर तुम्ही इंग्लिश टायपिंग दिली, त्याच्यात सिलेक्ट झाला तर सिलेक्शन नंतर तुम्हाला इंग्लिश टायपिंग शिकायची आहे आणि जे हिंदी टायपिंगमधून लागले त्यांना इंग्लिश टायपिंग शिकायची आहे. हे तुम्ही समजून घ्या. एक्झाम ही एकच टायपिंगची असेल पण नंतर तुम्हाला अदर पण शिकावं लागेल. कॅन्डिडेट हॅव टू वर्क ॲज हिंदी इंग्लिश स्टेनोग्राफर ॲज पर फंक्शनल रिक्वायरमेंट of the user officer irrespective of medium of skill test and candidate during the examination. The skill test will be held as the Commissioner Regional Office or at the centers as may decided by the Commission. Detailed instruction, if any, regarding skill test will be provided by the concerned regional officers of the Commissioner to the candidate call for the skill test. हे बघा, या एक्झामसाठी तुम्हाला फक्त 12 पास पाहिजे. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला स्टेनो सर्टिफिकेटची गरज नाही पडणार. फक्त 12 पर तुम्ही अप्लाय करा, कम्प्युटर बेस एक्झाम द्या. ती जर तुम्ही एलिजिबल झाला तर तुमची टायपिंगची एक्झाम होणार आहे, त्यात तुम्ही सिलेक्ट झाला सो तुम्हाला ही जॉब भेटेलच. आता तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय केल्यानंतर पण आता जरी तुम्ही स्टेनोचा कोर्स केला तरी चान्सेस आहे, प्रयत्न करा, होईलच. ॲडमिशन टू एक्झामिनेशन हे बघूया आपण. तुम्हाला एक्झामला हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला सांगेल की एक्झामला जाताना काय न्यायचं आहे, एक्झाम कशी असेल. सो आतासाठी एवढं बस आहे. सो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.